नक्की बघा. मधमाशीचा डंख, ज्याला इंग्रजीमध्ये स्टिंगर असेही म्हटले जाते, तो तिच्या मागच्या बाजूला शेवटच्या टोकाला असतो. हा डंख सरळ नसून काटेरी असतो. जेव्हा हा डंख आपल्या त्वचेमध्ये जातो तेव्हा तो तिथे घट्ट अडकतो आणि सहज बाहेर निघत नाही. मधमाशी हा त्वचेमध्ये रुतून बसलेला डंख काढण्याचा आतोनात प्रयत्न करते, पण त्याच्या काटेरी संरचनेमुळे तो त्वचेमध्ये जाम अडकलेला असतो. या प्रयत्नामध्येच तो डंख मधमाशीच्या शरीरापासून तुटतो. तुटलेल्या डंखासोबत तिच्या पोटाचा काही भाग तुटतो आणि तिच्या शरीरातले काही महत्वाचे अवयवही त्यासोबत बाहेर येतात. त्यामुळे तिच्या शरीराला गंभीर इजा होतात आणि त्यामुळे ती शेवटी मरून जाते. आपल्या घरट्याचं आणि परिवाराचं संरक्षण करताना ती स्वतःचं जीवन समर्पित करते. नक्की बघा. मधमाशीचा डंख, ज्याला इंग्रजीमध्ये स्टिंगर असेही म्हटले जाते, तो तिच्या मागच्या बाजूला शेवटच्या टोकाला असतो. हा डंख सरळ नसून काटेरी असतो. जेव्हा हा डंख आपल्या त्वचेमध्ये जातो तेव्हा तो तिथे घट्ट अडकतो आणि सहज बाहेर निघत नाही. मधमाशी हा त्वचेमध्ये रुतून बसलेला डंख काढण्याचा आतोनात प्रयत्न करते, पण त्याच्या काटेरी संरचनेमुळे तो त्वचेमध्ये जाम अडकलेला असतो. या प्रयत्नामध्येच तो डंख मधमाशीच्या शरीरापासून तुटतो. तुटलेल्या डंखासोबत तिच्या पोटाचा काही भाग तुटतो आणि तिच्या शरीरातले काही महत्वाचे अवयवही त्यासोबत बाहेर येतात. त्यामुळे तिच्या शरीराला गंभीर इजा होतात आणि त्यामुळे ती शेवटी मरून जाते. आपल्या घरट्याचं आणि परिवाराचं संरक्षण करताना ती स्वतःचं जीवन समर्पित करते.